हम्म. सो हाय गाईज, आज आपल्यासोबत डॉक्टर पल्लवी भेरूड आहेत आणि त्या स्कॉलर PhD इन आयुर्वेदा आहे अँड शी इज अ लिडिंग एक्सपर्ट इन आयुर्वेदा मेडिसिन. त्यांचं स्वतःचं क्लिनिक सुद्धा आहे. अँड मी तुम्हाला सांगू इच्छितो की आज त्यांनी आपल्या वेळात वेळ काढून आपल्या प्लॅटफॉर्मवरती स्टुडंट्सला कसं हेल्प होईल आणि पेरेंट्सला काय काय माहिती पाहिजे आणि स्टुडंट्सला काय काय माहिती पाहिजे या बाबतीत एक खूप कॉन्क्रीट टॉपिक वरती आम्ही आज बोलणार आहे, ज्याला अजूनपर्यंत जास्त लोकांनी टच नाही केलेलं आहे. So we will focus more on Ayurveda and what all courses are there, what all degrees are there, what is the scope of Ayurveda because Ayurveda is going global now. So there is huge scope. MBBS and BDS is not the only thing. There are many other things that are there. So today she will be giving her dedicated time for this particular thing and she will explain everything ki कसं काय काय आहे because she is the expert. Even I am new to all these things. So welcome Dr. Pallavi and thank you for being with us here today. Thank you. Yes, thank you. Thank you so much for giving me the opportunity to connect with the new generation and new students so that I can welcome them in our field of Ayurveda. And Yes, I will be yes. very happy if they join our course. करेक्ट, करेक्ट. सो डॉक्टर पल्लवी, आपण टॉपिक अशापासून चालू करूया की पहिले तर काय काय कोर्सेस आयुर्वेदामध्ये आहे जे स्टुडंट्स ऑप्ट करू शकतात आणि सेकंडली त्याचा स्कोप कसा आहे मार्केटमध्ये. येस. तर नॉर्मली लोक जेव्हा नीटची एक्झाम देतात तेव्हा सगळ्यांच्या मनामध्ये असतं फक्त एमबीबीएसच करायचंय. आणि हम्म, एमबीबीएस ला जर ऍडमिशन नाही मिळाली तर बरीचशी मुलं डिप्रेशन मध्ये जातात किंवा त्यांना कळत नाही की आता पुढे काय करायचं किंवा त्यांना असं वाटतं काही स्कोपच नाही आता पुढे. हम्म. पहिल्यांदा मी सांगते की माझी पण तीच कंडिशन होती जेव्हा मी 12वीची एक्झाम दिली आणि मला एमबीबीएस ला ऍडमिशन नाही मिळाली. अँड देन आय वेंट टू द आयुर्वेदिक हे कॉलेज पोद्दारला मला ऍडमिशन मिळाली. ओके. बीडीएस ला मिळत होते पण मी घेतली नाही कारण की असं वाटायचं तेव्हा काही अंडरस्टँडिंगच नव्हतं की हा. काय असतं बीडीएस मध्ये. आणि कोणी लोक म्हणायचे की बीडीएस मध्ये खूप कमी स्कोप आहे, फक्त दातांची ट्रीटमेंट असते, पण तुम्ही बीएमएस केलं तर तुम्ही सगळं ट्रीट करू शकता. ट्रू. या एका बेसिक आणि एकदम म्हणतात ना काहीच कळत नव्हतं त्यावेळेला, पण ऍडमिशन राईट. घेतली. पण नाऊ अ आय कॅन से की आय एम ब्लेस्ड टू गेट ऍडमिशन इन टू द बीएमएस की एमबीबीएस नाही मिळालं त्याचं मला आता कुठेही वाईट वाटत नाही. आणि उलट मला आता चांगलं वाटतंय की माझ्याकडे जास्त स्कोप आहे आयुर्वेदिक डॉक्टर झाल्यामुळे, की हम्म. भरपूर साऱ्या अपॉर्च्युनिटीज आहेत, भरपूर सारे स्कोप्स आहेत. सो राईट. जसं तुम्ही मगाशी मला प्रश्न विचारलात की आपण काय काय करू शकतो नीटची एक्झाम दिल्यानंतर. नीटची एक्झाम दिल्यानंतर फर्स्ट ऍडमिशन तुमचे होते एमबीबीएस ला. जर ओके. एमबीबीएस ला नाही मिळालं तर लोक बीडीएस करतात. देन बीएमएस आहे, देन होमिओपॅथी आहे, बीएचएमएस आहेत, आयुष, हे सगळे आयुष मध्ये येतात. बीएमएसच्या नंतरचे सगळे कोर्सेस आहेत. वी कव्हर इट इन अंडर द आयुष गायडन्स. ओके. सो ओके. बीएमएस करू शकता, बीएचएमएस करू शकता, बी फार्मसी करू शकता. ओके. फार्मसी केल्यानंतर पण चांगला स्कोप आहे, तुम्ही फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये जाऊ शकता, क्लिनिकल रिसर्च मध्ये जाऊ शकता, राईट. वेगवेगळ्या मार्केटिंग फील्डमध्ये जाऊ शकता किंवा कंपनीमध्ये मॅन्युफॅक्चरिंग मध्ये जाऊ शकता. सो राईट. तो एक चांगला स्कोप आहे. किंवा फिजिओथेरपी आणि ऑक्युपेशनल थेरपी, पीटी हम्म, आणि ओटी त्याला असं म्हणतात, हम्म. की त्याच्यामध्ये पण चांगला स्कोप आहे. त्यांना आपण एक मेडिकल पॅरामेडिकल फील्ड असं म्हणू शकतो, की ओके. ज्याच्यामध्ये फिजिओथेरपीच्या मार्फत लोक फिजिओथेरपीचे क्लिनिक्स टाकतात स्वतःचे, किंवा ओके. ऑर्थोपेडिकच्या सोबत कोलॅबरेट करून त्यांचे स्वतःचे पेशंट ते लोक डेव्हलप करतात किंवा त्यांना हम्म, ट्रीटमेंट देतात आफ्टर सर्जरी. जो हम्म, काही रिकव्हरी स्टेज असते ज्या वेळेला ऑपरेशन हम्म, नंतर, तेव्हा हम्म. फिजिओथेरपी तिथे मदत करते, आपल्या सगळ्यांना माहितीच असेल. आणि करेक्ट. तशीच एक ऑक्युपेशनल थेरपी असते, की जी बरेचसे लहान मुलांमध्ये जेव्हा डेव्हलपमेंटल प्रॉब्लेम्स आता आजकाल होतात खूप मुलांमध्ये, तर त्या ठिकाणी ऑक्युपेशनल थेरपीचा यूज होतो. आणि ह्या ओके. दोन्ही फिजिओथेरपी आणि ऑक्युपेशनल थेरपी यांना फॉरेन कंट्रीजमध्ये अब्रॉडला खूप जास्त स्कोप आहे. कारण की राईट. बऱ्याचशा फॉरेन कंट्रीजमध्ये ऍज सच मेडिसिन द्यायला तुम्हाला अलाउड नाहीये. बट ओके. अल्टरनेटिव्ह मेडिसिनच्या हेडिंग खाली तुम्ही ह्या सगळ्या थेरपीज तिकडे करू शकता. आणि करेक्ट. चांगलं अर्निंग पण करू शकता आणि चांगलं फेम पण मिळवू शकता. ओके. अंडरस्टूड. सो जसं तुम्ही बोललात की आय थिंक एक आयुष बोर्ड म्हणून बनलेलं आहे याच्याकरता, आय थिंक येस. डेडिकेटेड गव्हर्नमेंटचं. मी आता मध्ये येस. भारत मंडपमला गेलो होतो तर तिथे आयुर्वेदिकचं एक समिट पण चालू होतं. आय आय येस. सॉ लॉट ऑफ ब्रँड्स अँड लॉट ऑफ पीपल फ्रॉम रिसर्च सेक्टर तिथे आलेले. सो येस. याचा काय काय फायदा पालक किंवा विद्यार्थी उचलू शकतात आणि फॉरेनमध्ये आयुर्वेदिकचा स्कोप काय आहे सध्याच्या दिवसात? बिकॉज मी बघतो की आजकाल योगा, मेडिटेशन आणि आयुर्वेदा याचं जागतिक अप्रिसिएशन आणि क्रेडिबिलिटी खूप वाढत चालली आहे. सो वाढली इंडिया आहे. याचा एपी सेंटर आहे. सो आपले जे लोक बाहेर हे नॉलेज घेऊन जातील तर आपण फ्लॅग बेरर्स राहणार या नॉलेजचे. तर भयंकर स्कोप आहे. सो कसं तुम्ही येस. बघता त्याला आणि काय आपण कॉन्ट्रीब्युट करू शकतो?
येस, डेफिनेटली. बिकॉज योग, आयुर्वेदा हे सगळं आपलं बेसिक आहे ना, म्हणजे इंडिया इज द ओरिजिनेटिंग कंट्री ह्या गोष्टीसाठी. म्हणून करेक्ट. जेव्हा तुम्ही फॉरेन कंट्रीजमध्ये विथ आयुर्वेदाची डिग्री घेऊन जाता ना, तुम्हाला खूप जास्त रिस्पेक्ट मिळतो, खूप जास्त त्यांना वाटतं की तुम्हाला खूप माहिती आहे. बऱ्याचशा वेळेला असं होतं की बीएमएस केल्यानंतर मुलं मॉडर्नचाच अभ्यास करतात आणि ॲलोपॅथीचीच प्रॅक्टिस बरेचसे लोक करतात. पण जर तुम्ही डीप लेवलला आयुर्वेदाचा अभ्यास केलात आणि ह्या पद्धतीने म्हणजे तुम्ही त्याला कशा प्रकारे ग्लोबली घेऊन जाऊ शकता. वेगवेगळे फील्ड्स आहेत. योग तर आहेच आहे, हे तर आपलं बेसिक आहे योग. पण त्याच्यासोबत वेगवेगळे जे म्हणजे आपण म्हणू शकतो की आता सध्या डायबिटिक रिव्हर्सल प्रोग्राम किंवा ओबेसिटी रिव्हर्सल प्रोग्राम किंवा आता बरेचसे माझे जे फ्रेंड्स आहेत किंवा स्टुडंट्स आहेत ते स्पेसिफिकली एकेका डिसीजवर काम करतात की थायरॉइड आहे तर थायरॉइड रिव्हर्सल प्रोग्राम. मी माझ्याकडे माझं स्पेशलायझेशन हे गर्भसंस्कार आहे की प्री ओके. कन्सेप्शनल गायडन्स अँड गर्भसंस्कार, की ओके. जेणेकरून नवीन जी पिढी डेव्हलप होणार आहे ती फिजिकली, मेंटली, सोशली आणि इमोशनली चांगली डेव्हलप व्हावी. सो देर राईट. आर मल्टिपल स्कोप. ओके. फर्टिलिटी एक्सपर्ट म्हणून तुम्ही काम करू शकता. असे राईट. मल्टिपल फील्ड्स आहेत की ज्याच्या मार्फत तुम्ही अब्रॉडला म्हणजे स्पेसिफिकली युएई किंवा युके, युएस या ठिकाणी मेडिसिन द्यायला ऍज सच हे नाही, पण तुम्ही जर त्याला रिव्हर्सलच्या मार्फत गेलात सो डेफिनेटली दे विल हेल्प यू, दे विल गाईड यू, बिकॉज डाएट मधून तुम्हाला काम करायचंय. डाएट राईट. मॉडिफिकेशन किंवा आयुर्वेदाचं जे आपण म्हणतो ना, आम्ही म्हणतो की आयुर्वेदाचं मुख्य जे चिकित्सा करण्याचं किंवा ट्रीटमेंट करण्याचा जो मेन गोल आहे तो आहे की जे हेतू आहेत, जे कॉज आहे त्या डिसीजचं तेच काढून टाकणे. नॉट ओनली ट्रीटिंग द डिसीज बट प्रिव्हेन्शन इज बेस्ट हे त्याच्यासाठी. सो प्रिव्हेन्शनसाठी तुम्ही डाएट मॉडिफिकेशन किंवा थोड्याशा योगा, एक्सरसाइज, प्राणायाम, मेडिटेशन अशा भरपूर साऱ्या गोष्टी आहेत की ज्याच्या मार्फत तुम्ही हे डिसीज, बिकॉज ऑल द डिसीज त्याचं ओरिजिन जे आहे ते सायकोसोमॅटिक आहे. राईट. मॅक्झिमम डिसीजेस आर सायकोसोमॅटिक. सो ओके. त्यासाठी ह्या पद्धतीने भरपूर फॉरेनमध्ये किंवा अब्रॉड कंट्रीजमध्ये स्कोप आहे. माझे बरेचसे स्टुडंट्स जे प्रॅक्टिस करतात अब्रॉड ते म्हणतात मॅडम इथे म्हणजे आम्ही इंडियामध्ये जेवढं कमवतो त्यापेक्षा 10 पटीने तिकडे स्कोप आहे बऱ्याचशा गोष्टींना. म्हणजे पंचकर्म सुद्धा तिथे करतात आणि आपण बघतो केरळच्या बऱ्याचशा केरळमध्ये हे ट्रेंड जास्त आहे. केरळचे लोक जास्त अब्रॉडला जायला स्कोप म्हणजे त्यांना ती लाईन माहिती पडलेली आहे. पण आपल्या करेक्ट. महाराष्ट्रातल्या मुलांना किंवा महाराष्ट्रातल्या आमच्या वैद्यांना सुद्धा अजून ती गोष्ट माहिती नाहीये की कसं तुम्ही तिकडे जाऊ शकता आणि कशा पद्धतीने तुम्ही तुमची प्रॅक्टिस किंवा तिकडे कोलॅबोरेट करून तिकडच्या एखाद्या लोकल बॉडी सोबत तुम्ही तिथे स्वतःचं सेंटर चालू करू शकता. ओके. सो तिकडे चांगला स्कोप आहे आणि चांगलं अर्निंग आणि सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकता. येस. ओके. ओके. व्हेरी गुड. व्हेरी गुड. आय थिंक खूप छान इन्फॉर्मेशन आज सगळ्यांना भेटली आहे. इव्हन मला पण हे कळालंय. सो नेक्स्ट टाइम आम्ही जेव्हा काउन्सिलिंग करू नीटच्या स्टुडंटची तेव्हा आमचे काउन्सिलर्स प्रॉपर रिसर्च सोबत त्यांना सांगू शकतात कॉन्फिडेंटली. सो कारण आम्ही कॉन्फिडेंट असलं तर समोरचा रिस्क घेईल येस. ना, तो विचार करेल करेक्ट, की करेक्ट. ऍडमिशन. जर आम्हीच कॉन्फिडेंट नसले तर मग समोरचा पण विचार नाही करत. मग तो डोनेशन भरणार, सीट हम्म. घेणार विकत, या सगळ्या गोष्टी चालू होऊन जातात मग. सो येस, नो म्हणजे नॉट एकदम हार्ड अँड फास्ट नसेल तुमच्यासाठी, नॉट नेसेसरी टू पे डोनेशन अँड जस्ट फोर्सफुली गो इन टू वन येस, प्रोफेशन. करेक्ट. यू कॅन गो फॉर अ गुड प्रोफेशन, गुड स्कोप. आणि याच्यामध्ये जेव्हा आपण फॉरेन मध्ये प्रॅक्टिस करायचं म्हणतो याचं आयुर्वेदाचं किंवा काइंड ऑफ थिंग हम्म. दॅट यू सेड, याच्यामध्ये काही तुम्हाला रिस्ट्रिक्शन्स आहेत का? जसं एमबीबीएस मध्ये तुम्हाला मल्टिपल कंट्रीज मध्ये जायचं तर एक्झाम्स द्यावे लागतात. मग इवन दो यू हॅव अ डिग्री येस. फ्रॉम एक्स वाय झेड कंट्री, तुम्ही ती एक्झाम परत द्या आणि यू गेट एलिजिबल फॉर प्रॅक्टिस अँड ऑल. सो असं आयुर्वेदामध्ये काही आहे का गाईडलाईन्स? आहे ना. येस, त्यांना पण डीएच येतं. समजा दुबईमध्ये जायचं ना तर डीएच नावाची त्यांची एक्झाम आहे. प्रत्येक कंट्रीच्या त्याच्या त्याच्या एक्झाम्स आहेत. त्या तुम्हाला क्वालिफाय कराव्या लागतात आणि त्या क्वालिफाय केल्यानंतर त्याच्यामध्ये थेरी पण असते आणि व्हायवा किंवा ओरल एक्झामिनेशन पण असतात. त्या ओके. दिल्यानंतर जेव्हा ते क्वालिफाय तुम्हाला करतात तेव्हाच तुम्ही त्यांच्या कंट्रीमध्ये प्रॅक्टिस करू शकतात ऍज सच ऍज अ आयुर्वेदिक प्रॅक्टिशनर म्हणून. बट अदरवाईज जर बऱ्याच वेळेला असं होतं ना की तुम्ही एक्झाम क्रॅक नाही जरी केली तर बरेचसे स्टुडंट्स स्पाऊस सोबत जातात. पण तिकडे गेल्यानंतर जसं मी म्हटलं तुम्हाला की एक्सरसाइज, योगा, डाएट ह्या गोष्टीसाठी तुम्हाला एक्झाम क्रॅक करायची गरज पडत नाही. ते तुम्ही ओके. तसंही करू शकता. जर तुम्हाला इफ यू वॉन्ट टू गिव्ह सम मेडिसिन ऍज सच तर तुम्हाला प्रॉपर एक्झाम देऊनच मग तुमचं त्यांची अथॉरिटी जी आहे ती तुम्हाला परमिशन देते आणि तेव्हाच तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. अंडरस्टूड. अंडरस्टूड. दॅट्स व्हेरी इन्फॉर्मेटिव्ह. आणि जे स्टुडंट्स आता ज्यांचा ऑलरेडी म्हणजे दोन प्रकारचे स्टुडंट्स आता मी डिवाइड करतो. एक असे स्टुडंट्स आहे ज्यांना आयुर्वेद माहिती आहे बट दे डोंट नो द कोर ऑफ इट. सेकंड, हम्म. हु नो की दे वॉन्ट टू गो फॉर आयुर्वेदा. प्रोबेबली त्यांचं हम्म.
inheritance is coming from Ayurveda. Like, for example, you are from येस, Ayurveda, so your children will know ki what is Ayurveda, or they येस, have some background where they're connecting with येस. Ayurveda. So, what do you suggest them? म्हणजे, for example, you can connect with your career journey, की तुमचं जर्नी कसं राहिलं, त्याच्यामध्ये चॅलेंजेस काय आलेत, आणि चांगल्या गोष्टी काय आहेत, आणि काय गोष्टींचं तुम्ही टेक केअर केलं पाहिजे, डूज अँड डोंट्स बेसिकली. अँड आज आय थिंक तुमचं क्लिनिक सक्सेसफुली येस, तुम्ही, इफ आय एम नॉट रॉंग, नवी मुंबईमध्ये चालवतायत. सो येस, ती येस. जर्नी कशी होती, काय होती, इफ यू कॅन शेड सम लाईट ऑन दॅट. करेक्ट. जसं तुम्ही म्हणालात की आपल्या याच्यामध्ये जेव्हा आपण आयुर्वेद, बऱ्याच लोकांना माहिती असतं, काही लोकांना माहिती नसतं. तर आय एम द कॅटेगरी की मला काहीच माहित नव्हतं. ओके. म्हणजे बीएमएसच्या कोर्समध्ये काय असतं हे सुद्धा माहित नव्हतं. फक्त एक आपण डॉक्टर होणार आहे म्हणजे लहानपणापासून स्वप्न होतं की डॉक्टर बनायचंय, डॉक्टर राईट. व्हायचंय. आणि राईट. त्यासाठी मेडिकलला जायचं, इंजिनिअरिंग न करता आपण इकडे जायचं अशी इच्छा होती. पण एमबीबीएसला मिळालं नाही. बीडीएस आवडत नव्हतं, दाताची ट्रीटमेंट करायला कोणाच्या तरी तोंडामध्ये बघायला. ही तेव्हाची कन्सेप्ट, त्यावेळेचे विचार. आणि म्हणून मग बीएमएस ला ऍडमिशन घेतली. पण तिथे काय असतं हे काहीच माहित नव्हतं. पण कॉलेजला गेल्यानंतर पोद्दार सारखी जी वेल नोन इन्स्टिट्यूट आहे, वरळीला आमचं कॉलेज आहे. सो राईट. तिथून मी ग्रॅज्युएशन केलं. ग्रॅज्युएशन केल्यानंतर तिथे समजलं की अरे बापरे, इकडे तर संस्कृत पण लागतं. आणि बरेचशी मुलं फक्त बीएमएस ला संस्कृत असतं या भीतीनेच बीएमएस करत नाहीत. सो राईट. त्यांना मी सांगितलं की मला संस्कृतचं काहीच माहित नव्हतं, एबीसीडी सुद्धा माहिती नव्हतं. बट येस, आय एम द टॉपर इन माय कॉलेज. फर्स्ट 5 टॉपर मध्ये आमचा पूर्ण ग्रुप असायचा, 5 मुलींचा आमचा ग्रुप होता. ओके. सो असं काहीच नाही की तुम्हाला श्लोक आले नाहीत तर तुम्ही संस्कृत, तुम्ही आयुर्वेदाचं शिकू शकत नाही, असं राईट. काहीच नाहीये. बिकॉज श्लोक इज द बेसिक अंडरस्टँडिंग साठी त्याच्यामध्ये सगळ्या ज्या ग्रंथामध्ये, संहितांमध्ये ते श्लोकांच्या मध्ये वर्णन केलेलं आहे. बट आता सगळे बुक्स आहेत की त्यांनी त्याचं अंडरस्टँडिंग किंवा त्याचं पूर्ण जे क्लॅरिफिकेशन आहे ते मेन्शन केलेलं आहे. आणि तुम्हाला टीचर सुद्धा तशा पद्धतीने शिकवतात. इंग्लिशमध्ये शिकवतात, हिंदीमध्ये शिकवतात, मराठीमध्ये शिकवतात. आणि ते तुम्ही अंडरस्टँड करून, बिकॉज प्रॅक्टिकली तुम्हाला तुमचा कोणताही पेशंट संस्कृतचे श्लोक विचारत नाही, तुम्ही राईट. काय शिकलाय ते तुम्ही अप्लाय करायचं असतं. येस. राईट. सो राईट. संस्कृतची भीती जी आहे सगळ्यात महत्वाची ती काढून टाकायची. मग जसं मी बीएमएस केलं त्यानंतर माझी इच्छा होती, माझ्या वडिलांची इच्छा होती की पोस्ट ग्रॅज्युएशन केलंच पाहिजे. सो एमडीची एंट्रन्स, आता पोस्ट ग्रॅज्युएशनला एमडीची एंट्रन्स द्यावी लागते. ती एंट्रन्स दिल्यानंतर तुम्हाला एमडीला ऍडमिशन मिळते. एमडी मध्ये म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन मध्ये सुद्धा वी हॅव स्पेशालिटीज लाईक ओके. एमडी इन मेडिसिन, एमडी इन सर्जरी, एमडी इन शालाक्य किंवा त्याला ईएनटी म्हणू शकतो. गायनॅक मध्ये आहे, योगामध्ये स्पेशल स्वस्थवृत्त किंवा पीएसएम नावाचा जो सब्जेक्ट आहे त्याच्यामध्ये एमडी आहे. अशा मल्टिपल सगळ्या सब्जेक्ट्स मध्ये तुम्ही एमडी करू शकता आणि ती तुमचं सुपर स्पेशालिटी होते. सो आय डिड एमडी इन एमडी मेडिसिन. माझं काय चिकित्सा या विषयामध्ये एमडी झालेला आहे. सो एमडी मेडिसिन या विषयामध्ये एमडी झाल्यानंतर आय जॉईन ॲज अ प्रोफेसर, असिस्टंट प्रोफेसर म्हणून मी एका कॉलेजला जॉईन झाले, डी.वाय पाटीलला, नेरुळला, नवी मुंबईला जे कॉलेज आहे तिथे 10 वर्ष मी काम केलं. आणि आता पण एका वांगणीच्या कॉलेजला प्रोफेसर आणि एचओडी म्हणून अटॅच आहे. सो एमडी केल्यानंतर तुम्हाला हा एक अजून एक स्कोप डेव्हलप होतो, तुम्ही टीचिंग किंवा अकॅडमिक्स मध्ये जाऊ शकता. तिकडे पण चांगला स्कोप आहे, ज्यांना खूप शिकायची आणि शिकवायची आवड आहे. आणि राईट. त्यांना खूप जास्त म्हणजे गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत, त्यात तिथे सुद्धा चांगलं पॅकेज मिळतं. प्रायव्हेट कॉलेजेस आहेत, तुम्ही प्रायव्हेट कॉलेजमध्ये जर गेलात तर प्रायव्हेटली प्रॅक्टिस सुद्धा करू शकता. दोन्ही ऑप्शन्स तुमच्याकडे अवेलेबल आहेत. सो त्या पद्धतीने मी माझं क्लिनिक पण सांभाळते संध्याकाळच्या वेळेला, आणि दिवसा सकाळी मी कॉलेजला पण प्रोफेसरचं काम करते. ओके. शिकवण्यामध्ये एक वेगळा आनंद असतो आणि शिकवता शिकवता आपलाही अभ्यास होतो. बिकॉज राईट. मेडिकल ही जी फील्ड आहे ना, इथे डेली अपडेट्स काही ना काही होत असतात. सो हे डेली करेक्ट. अपडेट्स आणि न्यू जनरेशन सोबत राहणं, यासाठी कॉलेजला अटॅच असणं हे मला एक ब्लेसिंग वाटतं. की करेक्ट. त्याच्यामुळे समजतात नवीन नवीन गोष्टी, टेक्नॉलॉजीचा कसा वापर करायचा आहे आपल्याच फील्डमध्ये हे सुद्धा त्याच्यातून समजतं. अँड देन आय डुईंग, माझ्या त्या प्रोफेसरशिपच्या काळामध्येच आय कम्प्लिटेड माय पीएचडी ऑल्सो. पीएचडी कम्प्लीट झालं माझं 2 वर्षापूर्वी. सो पीएचडी पण मी कम्प्लीट केलं. आणि जेव्हा तुम्ही पीएचडी कम्प्लीट करता किंवा एमडी करता तेव्हा तुम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंटच्या मध्ये सुद्धा जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहेत. म्हणजे करेक्ट. दिल्लीचं एम्स आहे किंवा अशा ओके. गव्हर्नमेंटचे बरेचसे जॉब्स आहेत, आयुषचे मेडिकल ऑफिसर आहेत. तिथे तुम्हाला म्हणजे सगळे आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे वेगवेगळे म्हणजे जसे मेडिकल ऑफिसर्स असतात ना एमबीबीएसचे, तसेच ॲलोपॅथी आयुर्वेदाचे पण मेडिकल ऑफिसर्स असतात. आणि अच्छा. त्यातही स्पेसिफिक ज्या ठिकाणी आयुषचं हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी आयुष मेडिकल ऑफिसर अशी पण एक पोस्ट आहे. सगळ्याच करेक्ट. रुरल जे त्याला आपण डिस्ट्रिक्ट लेवल म्हणतो, त्या डिस्ट्रिक्ट लेवलला प्रत्येक ठिकाणी आयुष मेडिकल ऑफिसर सुद्धा असतो. आणि त्यांना सुद्धा चांगला स्कोप आहे. सो त्या फील्डमध्ये तुम्ही जॉबच्या मध्ये जर गेलात तर तिकडे सुद्धा तुम्ही काम करू शकता.
ओके. आणि सोबत प्रॅक्टिस पण करू शकता. प्रॅक्टिसला तर राईट. काहीच बंधनं नाहीये. तुम्ही लिमिट नाही. ज्याच्यामध्ये तुमचा इंटरेस्ट आहे, प्लेन बीएमएस जरी केलं तरी सुद्धा तुम्ही म्हणजे बीएमएस हीच एक सुपर स्पेशालिटी आहे, बिकॉज यू आर द आयुर्वेदिक डॉक्टर. सो तिथे सुद्धा तुम्ही डायरेक्ट तुम्हाला जे फील्ड आवडतं किंवा ज्याच्यामध्ये तुमचा इंटरेस्ट आहे त्यामध्ये तुम्ही तुमची प्रॅक्टिस डेव्हलप करू शकता. बरेचसे लोक ओनली फॉर द स्पाईनवर काम करतायत. माझे काही हम्म. स्टुडंट्स आहेत की जे फक्त स्पाईन आणि ह्याच्यावरच काम करतात, ओके. जॉईंट्स आणि स्पाईन एवढंच. काही लोक फक्त गायनॅकवर काम करतात आहे, इन्फर्टिलिटी आणि हे, जसं मी त्याच्यामध्ये जास्त काम करेक्ट. करते. काही लोक फक्त आणि फक्त स्किन डिसीजेसवर काम करतात आहे, ओके. ऑर ओनली फॉर द स्किन. सो असं सुद्धा, बिकॉज आयुर्वेदा हे ओव्हरऑलच एक सुपर स्पेशालिटी आहे, की जेव्हा ऍलोपॅथीमध्ये कुठलेही आजार बरे होत नाही तेव्हाच लोक आयुर्वेदिक त्याला अल्टरनेटिव्ह ऑप्शन शोधतात. आणि येस, हम्म. आयुर्वेदाचा मुख्य जो बेनिफिट आहे की जो रूट कॉज अनालिसिस करून आपण तो डिसीज बरा करतो. करेक्ट. त्याच्यामुळे वेगळा आनंद त्याच्यामध्ये मिळतो. वी आर नॉट ट्रीटिंग ओनली द डिसीज, बट वी आर रूट हेल्पिंग कॉज. देम टू रिकवर टोटली. आणि त्याच्यामुळे माइंड, बॉडी, स्पिरिट या तिघांवर काम करून तो डिसीज जेव्हा बरा होतो तेव्हा एक वेगळं सॅटिस्फॅक्शन मिळतं आणि तो करेक्ट. आनंदच वेगळा आहे काहीतरी. सो राईट. डेफिनेटली तुम्ही ह्या वेगवेगळ्या फील्ड म्हणजे भरपूर ऑप्शन्स आहेत. जसं मी तुम्हाला म्हटलं तसं एमडी जर ज्यांना नाही मिळत बऱ्याचशा मुलांना, तर ते आजकाल बीएससी इन फार्मास्युटिकल्स हा एक कोर्स आहे. तो हम्म. सुद्धा म्हणजे तो बी फॉर्म वाले पण करू शकतात, डी फॉर्म वाले पण करू शकतात, बीएमएस, एमबीबीएस कोणीही करू शकतं. सो इट्स अ हम्म. डिग्री कोर्स, युनिव्हर्सिटीचा आहे. त्याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या फार्मास्युटिकल कंपनीमध्ये क्लिनिकल रिसर्चमध्ये जाऊ शकता किंवा डाटा अनालिसिस म्हणून काम करू शकता. एखाद्या कंपनीचं ड्रग बनवत असताना स्टँडर्डायझेशन, त्याचे प्रोटोकॉल्स मॅनेजमेंट ह्याच्यामध्ये तुम्ही काम करू शकता. सो मल्टिपल ठिकाणी स्कोप आहे तुम्हाला. आणि स्वतःचं हॉस्पिटल आणि क्लिनिक हे तर आहेच. करेक्ट. करेक्ट. मेक सेन्स. माझ्या मते अं, आयुर्वेद हे सगळ्यात एन्शियंट सायन्स आहे दॅट वॉज युज्ड यु नो खूप सारे ट्राईब्स कडून ते पुढे आलेलं आहे हम्म. इंडिया थ्रू. सो इट इज अ प्रूव्हन सायन्स. द ओनली थिंग इज की जसं जसं सेंचुरीज पुढे गेल्या तसं तसं इट बिकेम लॉस्ट. नॉट लॉस्ट बट इट गॉट लिमिटेड टू अ फ्यू पीपल. बट हम्म. आय थिंक नाव आता सॅच्युरेशन लेवल इतकं आलंय ॲलोपॅथीमध्ये वगैरे की इट्स टाइम की पीपल, especially people like me, more people of my age, to make this awareness so that more and more people येस. get. Because आता एक जनरेशन जेव्हा सिनियर्सचं निघून जाणार किंवा पुढे सरकणार तेव्हा त्याला रिप्लेसमेंट साठी एक यंगस्टर्सचं जनरेशन आलं पाहिजे, जे ते नॉलेज हम्म. कॅरी फॉरवर्ड करतील, दिल पास इट ऑन टू द नेक्स्ट जनरेशन. सो हम्म. दिस इज आय थिंक द वे everyone should think and go about this career. सो इट वॉज करेक्ट. अ व्हेरी नाईस सेशन. बट मला एक शेवटचा प्रश्न आहे की आपल्या क्लिनिक वरती आपण नाही बोललं तर क्लिनिकचं थोडं सांगाल सो दॅट येस, ऑडियन्स कॅन माझी कनेक्ट. क्लिनिकची माहिती. येस, येस. करेक्ट. माझं क्लिनिक सायो आयुर्वेदिक क्लिनिक आणि पंचकर्म सेंटर या नावाने कामोठे नवी मुंबईमध्ये सेक्टर 20 मध्ये आहे. तसंच माझं युट्यूब चॅनल सुद्धा आहे. सो ज्यांना थोडी आयुर्वेदाची जास्त आवड आहे आणि ज्यांना काही गोष्टी शिकायच्या आहेत अजून, सो त्याच्यासाठी सायो आयुर्वेद आणि गर्भसंस्कार या नावाने युट्यूब चॅनल आहे, ज्याच्यावर वेगवेगळ्या हेल्थच्या रिलेशनमध्ये आपण टिप्स देतो, काही गायडन्स देतो की कशा प्रकारे तुम्ही तुमच्या हेल्थची काळजी घेतली पाहिजे. आणि सोबतच मी गर्भसंस्कारचे वर्कशॉप्स घेते, प्री कन्सेप्शनल गायडन्स आणि गर्भसंस्कार, बिकॉज हे माझं ड्रीम प्रोजेक्ट आहे. की मला असं वाटतं की आयुर्वेदाचं जे मुख्य प्रयोजन आहे स्वस्थचे स्वास्थ्य रक्षण, म्हणजे जो स्वस्थ व्यक्ती आहे त्याच्या स्वास्थ्याचं आधी रक्षण करणं हे जास्त महत्वाचं आहे. बाकी आजार झाल्यानंतर तर ट्रीटमेंट करायला भरपूर ऑप्शन आहे तुमच्याकडे. करेक्ट. ॲलोपॅथीचं घ्या, मेडिसिन घ्या, ऑपरेशन करा किंवा आयुर्वेदिक मेडिसिन घ्या, होमिओपॅथिक मेडिसिन घ्या, बट प्रिव्हेन्शन इज द मेन गोल. सो प्रिव्हेन्शनसाठी, आणि मला जो महत्वाचा वाटतो की ते प्रिव्हेन्शन जे आहे ना ते गर्भातूनच तयार होतं. आपण करेक्ट. जेव्हा आईच्या पोटामध्ये असतो तेव्हाच आपलं फिजिकल सगळं डीएनए स्ट्रक्चर म्हणतात ना त्याला, जेनेटिक. आपले येस. येस. फुटप्रिंट्स तेव्हाच तयार होतात. तर ते येस. फुटप्रिंट्सच आपण बदलू शकलो किंवा त्याला ओके. मॉडिफाय करू शकलो, तर पुढची येणारी जनरेशनच चांगल्या क्वालिटीने येईल. आणि करेक्ट. क्वालिटी इज नॉट ओनली विथ द फिजिकल लेवल, बट फिजिकल, मेंटल, सोशल अँड स्पिरिच्युअल लेवल. एव्हरीथिंग. कारण की आजकालची मुलं हुशार खूप आहेत, त्याच्यात काही वादच नाही, पण ती हुशारी वापरायची कुठे हे त्यांना कळत नाही, बिकॉज इमोशनली आणि स्पिरिच्युअली दे आर डिस्कनेक्टेड. आणि म्हणून कधी कधी ती हुशारी किंवा ती जी फिजिकल पॉवर आहे ती दुसऱ्या ठिकाणी, चुकीच्या ठिकाणी वापरली जाते. आणि करेक्ट. म्हणून आता सध्या आपण सोशली जे प्रॉब्लेम सगळे बघतो आहोत त्याच्यामुळे होतात. सो जर करेक्ट. फ्रॉम वूम, आम्ही त्याला वूम ट्रेनिंग म्हणतो किंवा वूम गायडन्स म्हणतो, की वूम मध्येच आपण त्या बेबीला जर ट्रेन केलं सगळ्याच
पद्धतीने दृष्टीने, म्हणजे त्याच्यामध्ये आपण ब्रेन डेव्हलपमेंट पण करवतो त्यांची, की जेणेकरून पुढे जाताना, कारण की तुम्हाला माहिती आहे आता सध्या की किती कॉम्पिटिशन आहे प्रत्येक ठिकाणी ऍडमिशन घेताना. हम्म, सो हम्म, त्याची राईट ब्रेन लेफ्ट ब्रेन डेव्हलपमेंट आपण बूम मध्ये असतानाच करतो, कारण की हम्म. सायन्स असं म्हणतं की 80% ऑफ द ब्रेन डेव्हलपमेंट ही गर्भाशयात होतीये. सो ओके. तेव्हाच आपण जर काम केलं तर पुढे हे जे डोनेशन देऊन ऍडमिशन करणे, खूप जास्त मेहनत करणे, हे तुमचं काम कमी होतं. बिकॉज आपण जन्माच्या आधीच त्याच्या ब्रेनवर काम केलंय, त्याच्या राईट. इमोशन्सवर काम केलंय, त्याच्या माइंडवर काम केलंय. त्याच्यामुळे ऍडिक्शन किंवा मोबाईल ऍडिक्शन, स्क्रीन ऍडिक्शन, बाकीचे ऍडिक्शन, हे जे ज्याच्यासाठी तुमचा माइंड कंट्रोल चांगला असावा लागतो, हे सगळं आपण बूम मध्ये असतानाच त्या बेबीला ट्रेन करू शकतो, जेणेकरून पुढे त्याच्या आयुष्यामध्ये काहीही जरी घडलं तरी तो ती गोष्ट ऍक्सेप्टच करणार नाही. बिकॉज ही हॅज ट्रेन्ड हिज माइंड. आपण त्याला आधीच तसे बीज टाकून ठेवलेली आहेत, की जे आपण म्हणतो ना, आपण जे झाड लावणार आहोत तेच उगवणार आहे. मी जर आंब्याच्या बिया लावल्या तर आंबाच येणार आहे, चिकूचं हम्म. बिया लावल्या तर चिकू येणार आहे. सो लावताना मी काय लावते हे महत्वाचं आहे, आणि त्यासाठी प्री कन्सेप्शनल गायडन्स आणि गर्भसंस्कार हे महत्वाचं आहे, जेणेकरून येणारी पिढी जी आहे ना, आपली पूर्णची पूर्ण पिढी जर चांगली झाली तर डेफिनेटली आपल्या सगळ्यांचं आयुष्य चांगलं डेव्हलप होऊ शकतं. आणि राईट. हा सुद्धा आयुर्वेदासाठी खूप चांगला स्कोप आहे, खूप म्हणजे जेवढं, कारण की दरवर्षी 3 करोड लोक प्रेग्नंट होतात आपल्या देशामध्ये. करेक्ट. एवढं करेक्ट. त्याच्यासाठी स्कोप आहे की जेवढं काम करू तेवढं कमी आहे. मी एकटी त्याच्यासाठी पुरत नाहीये, म्हणून मी गर्भसंस्कारचे वर्कशॉप घेते. माझ्या हम्म, स्टुडंटला पण शिकवते की त्यांनी त्यांच्या क्लिनिकमध्ये कशा प्रकारे हे काम करायचं आणि हम्म. कशा प्रकारे त्यांनी गर्भसंस्कार डेव्हलप करायचं त्यांच्या क्लिनिकमध्ये. ट्रू. सो अशा अनेक गोष्टी आहेत ह्या तुम्ही करू शकतात, आणि हे मी माझ्या क्लिनिकमध्ये करते. आणि ज्यांना कोणाला अजून त्याच्यामध्ये इंटरेस्ट असेल तर ते माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकतात. ठीक आहे, काय हरकत नाही. आणि अजून एक गोष्ट मी ऑडियन्सला सांगतो, की आम्ही दोघं जण प्लॅन करतोय की एक फाउंडेशन कोर्स चालू करायचा. जे जे स्टुडंट्स इच्छुक आहे आयुर्वेदामध्ये जाण्याकरता, किंवा जे आयुर्वेदामध्ये नाही पण जाते, जनरल मेडिसिन मध्ये जात आहेत, ज्यांना इंटरेस्ट आहे आयुर्वेदामध्ये, आम्ही प्रयत्न करतोय की येत्या काही दिवसांमध्ये एक सर्टिफाईड कोर्स आम्ही काढूया, एक फाउंडेशन कोर्स, ज्याच्यामध्ये हम्म. डॉक्टर राहतीलच ट्रेनिंग करता, किंवा आम्ही प्लॅन करू पूर्ण करिक्युलम सगळं, त्याच्यावरती काम आमचं चालू आहे. आणि आपण हा कोर्स सगळ्या स्टुडंट्स करता अवेलेबल करू, एक मिनिमम कॉस्टमध्ये, जेणेकरून अवेअरनेस वाढेल आणि लोकांचा आयुर्वेदाकडे बघायचं दृष्टिकोन आणि त्याची अंडरस्टँडिंग खूप प्रकारे चेंज विल बिफोर दे गेट इन टू द बिग अरिना. सो येस, दिस करेक्ट. इज, येस प्लीज, यू कॅन सबस्क्राईब टू अवर अजून एक चॅनल गोष्ट ऑल्सो. मला सांगायची आहे, की अजून एक येस. गोष्ट सांगायची आहे, कारण की पूर्वी कसं होतं ना, जे सगळे मेडिक्लेम पॉलिसीज आहेत त्या फक्त ॲलोपॅथीच्या ट्रीटमेंट्सला अवेलेबल होत्या. हम्म. बट नाऊ डेज आयुष कव्हर, म्हणजे प्रत्येकाची आजकाल मेडिकल पॉलिसी तुम्ही पाहिली त्याच्यामध्ये आयुष कव्हर सुद्धा इन्क्लुडेड आहे. तर ओके. हा एक खूप मोठा बेनिफिट आहे सगळ्या आयुर्वेदिक प्रॅक्टिशनर्ससाठी, की हम्म. त्याच्यामुळे आयुष कव्हर जेव्हा गव्हर्नमेंट त्याच्यामध्ये इन्क्लूड करतं, मेडिकल ज्या सगळ्या फार्मास्युटिकल किंवा मेडिक्लेमच्या कंपन्याज आहेत त्या आयुष कव्हरला इन्क्लूड करतं. त्याच्यामुळे बऱ्याचशा ट्रीटमेंट, सगळ्या पंचकर्माच्या, आमचे वमन, विरेचन, बस्ती, नस्य, अशा ज्या काही पंचकर्माच्या प्रोसिजर आम्ही करतो त्या सगळ्या जर आम्ही हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करून पेशंटला केल्या तर त्याचा जो काही खर्च आहे तो सुद्धा पेशंटला त्याच्यामध्ये मिळतो. प्लस गव्हर्नमेंटच्या ज्या CCSH, CGSS अशा ज्या सगळ्या कंपन्या आहेत, त्या ज्या स्कीम्स आहेत त्या सुद्धा गव्हर्नमेंटने आता आयुष कव्हरसाठी सुद्धा शिथिल केलेल्या आहेत, जेणेकरून लोकांना, म्हणजे जनरल पब्लिकला या सगळ्या पॉलिसीचा बेनिफिट घेता येतो, आणि त्याचा फायदा ऍज अ आयुर्वेदिक डॉक्टर म्हणून आम्हाला सगळ्यांना सुद्धा होतो. सो वर्क्स. तुम्ही सुद्धा तुमच्या जवळच्या लोकांनाही हा मेसेज कन्व्हे करू शकता की आयुर्वेदिक ट्रीटमेंट प्रोटोकॉलसाठी सुद्धा कव्हर अवेलेबल आहे, आहे. मेडिकल पॉलिसीज अवेलेबल आहे. आणि ते एक चांगलं, म्हणजे मोदीजी आल्यापासून किंवा गेल्या 10 वर्षामध्ये हा जो सगळा आयुर्वेदामधला जो म्हणतात ना चेहरा मोहरा बदलला गेलाय, जो काही हम्म. बेनिफिट झालाय सगळ्या जगाला, त्याच्यामुळे नक्कीच या फील्डला पुढे जाऊन खूप जास्त स्कोप होणार आहे. आणि मेडिकल टुरिझम नावाचं एक आता नवीन डेव्हलप झालंय, की फॉरेनची लोक इंडियामध्ये येऊन पंचकर्म आणि ह्या सगळ्या गोष्टी करून जातात, आणि हम्म. त्याच्यामध्ये सुद्धा आपण आपलं काहीतरी चांगलं नवीन क्रिएट करू शकतो. बिकॉज त्यांना माहितीये तिकडच्या देशामध्ये, म्हणजे माझे काही फ्रेंड जे US मध्ये प्रॅक्टिस करतात, ज्या पंचकर्माचा माझ्या ठिकाणी जर 10,000 रुपये खर्च येतो तिकडे त्यांना 1 ते 1.5 लाख रुपये खर्च येतो. सो दे थिंक की तिकडे कशाला करायचं, इंडियात जायचं, व्हॅकेशन पण जायचं, फॅमिली सोबत पण व्हायचं आणि पंचकर्म पण करून घ्यायचं. सो त्यांच्यासाठी पण तो बेनिफिट आहे, आपल्या सगळ्यांसाठी सुद्धा तो बेनिफिट आहे, की इंडियामध्ये टुरिझमसाठी आणि इंडियाचं इकॉनॉमी त्याच्याने चांगली डेव्हलप होते. सो हा पण एक व्यवस्थित मुद्दा आपण जर लक्षात घेतला तर त्याच्यामुळे सुद्धा आपण ह्या फील्डकडे अजून वेगळ्या दृष्टीने बघू शकतो, आणि कुठेही कमीपणा आणण्याची गरज नाही, कारण मला नाही मिळाली ऍडमिशनला MBBS ला, पण तुम्ही वेगवेगळ्या
फील्डमध्ये जाऊन अजून अजून भरपूर गोष्टी करू शकतात. फक्त तुमचं हे एकच पाहिजे, गोल हे पाहिजे की जे काही तुम्ही करतायत त्याच्यामध्ये 100% जेव्हा तुम्ही देता, डेडिकेशननी काम करता, डेफिनेटली सक्सेस तुमच्या मागे येतं. सो थँक्यू डेफिनेटली. सो मच फॉर गिव्हिंग मी नो द अपॉर्च्युनिटी की या सगळ्या नो जनरेशनशी भेटण्याचा मला चान्स दिला तुम्ही. थँक्यू. नो थँक्यू सो प्रॉब्लेम, मच नो फॉर प्रॉब्लेम. थँक्यू फॉर बिंग देअर. मी क्लोज करतो आणि आय विल शेअर विथ यू. येस. थँक्यू. थँक्यू. थँक्यू सो मच. थँक्यू.